नमस्कार मैत्रिणींनो, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत की आपल्याला जर विना अस्तरची बाही शिवायची असेल, म्हणजेच आपली साधी बाही शिवायची असेल, तर आपण कशा प्रकारे या बाहीला डिझाइन करू शकतो। तर तुम्ही नक्की पहा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। तर आता आपण बाही कापून घेतलेली आहे। तर बाहीची जी उंची आहे ती 6 इंच आहे आणि आडवी जी रुंदी आहे ती 8 इंचाची मी घेतलेली आहे। आता जी बाही आहे त्याचा मध्य मी काढून घेतलेला आहे आणि या मध्यावरती आपल्याला एक छोटीशी नाडी लावायची आहे, जेणेकरून ती नाडी लाल आहे। लाल कलरचे मी कापड घेतलेले आहे आणि याची जाडसर नाडी काढून घ्यायची आहे। नाडी आपल्याला जास्तही मोठी नाही घ्यायची, एकदम छोटीशीच घ्यायची आहे आणि जाडसर घ्यायची आहे। 2 इंचाची पट्टी असेल तरी आपली नाडीला चालेल। आता ही नाडी आपल्याला काय करायचं आहे, पलटी मारून घ्यायची आहे। कोणत्याही पिनाच्या सहाय्याने किंवा सुईच्या सहाय्याने तुम्ही ही नाडी पलटी मारून घ्या। संपूर्ण नाडी व्यवस्थित अशी पलटी मारून झाल्यानंतर आपल्याला ही जी नाडी आहे ती बाहीच्या बरोबर मधोमध जोडायची आहे। ही नाडी जी आहे ती बाहीच्या मध्ये काढलेली आहे, खालच्या साईडने तिथे आपल्याला जोडून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी नाडी जोडून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एक याच ब्लाउजच्या बाहीची पट्टी काढायची आहे। तर ही पट्टी जी आहे ती मी 3.5 इंचाची घेतलेली आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यापेक्षाही मोठीही घेऊ शकता। आता या एका साईडला मी याला गोट मारून घेतलेला आहे आणि ही जी पट्टी आहे ती आपल्या बाहीवरती पालती घालून घ्यायची आहे, म्हणजे पलटी घालून घ्यायची आहे। आणि जो लाल नाडीचा भाग जोडलेला होता तो नाडीचा भाग वगळून दोन्हीही साईडने टिप मारून घ्यायची आहे। आपली जी पट्टी आहे ती सरळ बाहीवरती सरळ मारलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ती उलटी केल्यानंतर आपल्याला उलट दिसेल। तर आपल्याला वाटत असेल की ही बाही चुकीची लावलेली आहे, परंतु कोणत्याही प्रकारची चुकीची नाही। तर आता आपल्याला खालून काय करायचं आहे, या पट्टीला प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत, छोट्या छोट्या 2-3 प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत। आणि जे आता प्लेट्स मारून झाल्यानंतर जो कापडाचा भाग आहे तो आपल्याला वरती पलटी मारून घ्यायचा आहे, जेणेकरून उलट जी भाग आहे तो आतमध्ये जाईल आणि सरळ भाग आहे तो वरती येईल। आणि हा जे लाल पट्टी केलेली होती ती आपल्याला खालून थोडंसं अंतर सोडलं होतं आपण, त्याच्यात ही लाल पट्टी आतमध्ये घालून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला बाहीचं सगळं संपूर्ण कापड गुंडाळून घ्यायचं आहे वरच्या पट्टीचं। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सुंदर बाही तयार झालेली आहे। दोन्ही साईडच्या एक्स्ट्रा ज्या पट्ट्या होत्या त्या आपल्याला बाहीच्या वरती ठेवून आपल्याला छोट्याशा प्लेट्स मारायच्या आहेत, किंवा नाहीही मारल्या तरी चालतील। आणि याच्यावरती आपल्याला पूर्णपणे टिप मारून घ्यायची आहे कडेपर्यंत। दोन्ही साईडला अशाच प्रकारे करायचं आहे। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्यवस्थित अशा दोन्ही साईडने टिपा मारून झाल्यानंतर आपली जी खाली पट्टी जोडलेली आहे याची किनार आपल्याला दिसू नये म्हणून याच्यावरती मी गोटापट्टीची लेस लावून घेणार आहे। व्यवस्थित अशी गोटापट्टीची लेस लावल्यानंतर ही बाही आपली तयार झालेली आहे आणि खूप सुंदर दिसते ही बाही। नक्की ट्राय करा तुमच्याही ब्लाउजला।